महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली आणि त्यासोबत 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आणि खुशखबर या ठिकाणी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही आत्ताच पाहिल्याप्रमाणे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आत्ताच एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक सर्वात मोठा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला आणि जी काय तुमची 50,000 रुपये जी काय अट आहे या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेला आहे। मग आता कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवाचं कर्ज माफ होणार नाही, हा प्रश्न सर्व शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, अगदी तुम्हाला 2 मिनिटाच्या आत मध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला समजावून सांगणार आहे। आत्ताच केलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील बरेच शेतकरी प्रमाणातील शेतकरी आहेत, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या समाधानाचं वातावरण या ठिकाणी सगळीकडे पाऊस पडलाय, त्यामुळे पेरणीची देखील धामधूम सुरू आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तरी पण पाहायला गेलं तर सुमारे 16 लाख शेतकरी या ठिकाणी तांत्रिक नियमामुळे अपात्र होणार आहेत। त्यामध्ये जर कर्जमाफीसाठी अपात्र यादीमध्ये तुमचं नाव येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, मनापासून वाटत असेल, तर हा वेळ तुमच्या मोबाईल हातात तसाच धरा आणि थोडा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याचं कारण देखील तुम्हाला सांगतो। आता बघा, सरकारने अटी कोणकोणत्या लावलेत, नियम कोणकोणते लावलेत, या अटी आणि नियमामध्ये बसलं तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। बघा, आता सगळ्यात कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे त्याची यादी देखील तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। बघा, सरकारने कोणकोणत्या नियमामध्ये बसेल तरच तुमची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं, कोणकोणत्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपये या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे। मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे सरसकट शेतकऱ्याला 2 लाख रुपये कर्जमाफी होणार का? बघा मित्रांनो, ही 2 लाख रुपये कर्जमाफी होणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठा पेच घातलाय तो म्हणजे महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घातलेला आहे। तो पेच आता शेतकऱ्यांना समजणं अतिशय गरजेचं आहे। बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कर्ज नवे असेल किंवा जुनं असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये अजिबात कर्जमाफी होणार नाही। आता सरकारने नियम काय गोळ घातला, नेमका कुठं गोळ घातलाय ते देखील तुम्हाला समजावून सांगणार आहे। मग आता कोणत्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे, तर शेतकरी बांधवांना ज्याचं कर्ज 30 सप्टेंबर 2025च्या ज्या शेतकऱ्याचं बांधवाचं कर्ज थकीत होतं, तर अशा शेतकरी बांधवासाठी 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता हा निर्णय कशामुळे या ठिकाणी घेण्यात आला, तर सर्वांनी लक्षात घ्या की तुम्हाला देखील माहित असेल, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही ऐकले देखील असेल, सरसकट शेतकरी बांधवाचा 7/12 कोरा होणार, सरसकट शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार। तर बघा, शेतकरी बांधवांनी ही कर्जमाफी तुम्हाला मिळणारच नाही। तर शेतकरी बांधवांना यामध्ये जो काही पेच आहे, ज्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन पण मिळणार होते, तर त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनाचा लाभच तुम्हाला मिळणार आहे। आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने देखील त्यांनी स्वतः सांगितलंय, तर शेतकरी बांधवांना तुम्हाला एक रुपया सुद्धा देण्याची गरज भासणार आहे। फक्त शेतकरी बांधवांना एक तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी काही योजना आहे, परंतु कदाचित JR मध्ये या ठिकाणी अपडेट केलं जात आहे, त्यामुळे या योजनेचं नाव देखील या ठिकाणी बदललं जाऊ शकतं, ज्यामुळे या योजनेचं नाव बदलू शकतं। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मात्र हा फॉर्म भरावा लागणार आहे, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे 2 लाख रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। तुमचे 2 लाख रुपये तुम्हाला जमा झाले तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्जमाफी मिळेल, तुमचे 2 लाख रुपये कर्जमाफ होणार। मग आता बाकीच्या रकमेचं काय होणार, तर आता काही शेतकऱ्याचं पाहायला गेलं तर 4 लाख रुपये कर्ज आहे, 7 लाख रुपये कर्ज आहे, तर अशा शेतकऱ्याचं पुढे काय होणार? तर बघा, ज्या शेतकऱ्यांना सगळ्यात मोठे कर्ज काढलेत, तर तुम्हाला महत्वाचं 2 लाख रुपयांमध्ये तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। पण तो पुन्हा 2 लाख रुपये बाकी राहिलं तर शेतकरी बांधवांना आता अर्ज कर्ज आहे ती वसुली होणार नाही, तर शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये या ठिकाणी माफ होणार आहे। मग काही शेतकरी असे की ज्यांची कर्ज जुने आहेत, काहींची नवी आहेत,
तर अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपये मिळणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये मिळणार आहेत तर त्यांना माफी या ठिकाणी कर्जमाफी मिळणार का, हा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पडला असेल तर बघा, आता तुम्हाला एक महत्वाचा फॉर्म भरायचा आहे आणि 1 पण रुपये त्यांना स्वतः खिशातून भरणं काळाची गरज नाही. तर आता उरलेली जी काही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय. मग आता शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचं म्हणजे की सर्वांनी शेतकरी बांधवांना लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या भागामध्ये कर्जमाफी मिळणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आता गेल्या कित्येक दिवसापासून सरकारने जे काही अटी आणि नियम घातले होत्या त्या अटी आणि नियमामध्ये या ठिकाणी संपूर्ण रद्द झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण देखील आहे. आता मग शेतकरी बांधवांनो, सरकारने आता 2 याद्या लावल्या आहेत. आता याच पहिल्या यादीचा नंबर या ठिकाणी आलेला आहे. हो शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या पहिल्या यादीमध्ये अगदी काही तासामध्ये शेतकरी बांधवांची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. आता पहिल्या 19 जिल्ह्याचं कर्जमाफी सर्वात अगोदर या ठिकाणी करण्यात येणार आहे. मग आता कोणकोणते 19 जिल्हे आहेत हे आता समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा शेतकरी बांधव, आता सर्वांनी लक्षपूर्वक बघत चला. सर्वात पहिल्यांदा या 19 जिल्ह्याचं कर्जमाफ होणार. मग 19 लाख जे काय पाहायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी 100% होणार आहे. मग सगळ्यात महत्वाचं जे काही 16 लाख शेतकरी बांधव आहेत ते आता अपात्र राहणार का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी येत्या 2 महिन्यामध्ये कर्जमाफी कोणाला मिळणार, ज्यांनी पाहिलं गेलं तर महात्मा फुले या कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्यांचं कर्ज थकीत आहे का, त्यांना 2 लाख रुपये माफ होणार का, ही महत्वाची माहिती जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पुढील पाहायला गेलं तर 50,000 रुपये प्रोत्साहनपर तुम्हाला मिळणारच आहेत. तर मग शेतकरी बांधव आता लक्षात घ्या, ती म्हणजे की जिल्ह्याची यादी बघा. सरकारने सांगितल्याप्रमाणे 18 जिल्ह्यांची सर्वात पाहायला गेलं तर अगोदर माफ होणार होतं. यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यामध्ये सध्या बँकेच्या बाहेर शेतकऱ्याची मोठी गर्दी जायला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी बांधवांना, शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून या ठिकाणी मुक्तता मिळत आहे. तर या सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, ज्या काही सरकारने अटी आणि नियम लावलेत ते देखील तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या कर्जमाफीवर सरकारने नियम आणि अटी लावलेत ते देखील तुम्हाला मी वाचायला सुरुवात करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं ही जी पीक विमा आहे ती फक्त कर्जापूर्वतीच या ठिकाणी मर्यादित आहे. तुम्ही जर मर्यादित असून लक्षात घ्या, तुम्ही जर आता ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेल्या मुदतीमध्ये कर्जाला ही योजना अजिबात लागू होणार आहे. हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून असं देखील या ठिकाणी सांगण्यात आले. मग शेतकरी बांधव आता सर्वांनी लक्षात घ्या, पुढील क्रमांकाचे जिल्हे सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितलाय तो म्हणजे बीड, नंतर त्यानंतर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी बांधवांना लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. तुमचं कर्ज पिकाच्या देखभालीसाठी असेल, तुम्हाला 2 लाख रुपये या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार आहे. आता जे काही बँकेतले अधिकारी आहेत ते स्वतःहून नावे बदलून या ठिकाणी देत नसल्यामुळं केवळ पात्र शेतकऱ्याच्या बांधवाच्या 7/12 कोरा होणार. तर त्याचं 2 लाख रुपये कर्ज आहे, तर याचा संपूर्ण 7/12 कोरा होणार की काय? आता 7/12 कोरा होणार नाही. 2 लाख रुपयाचा जो काय या ठिकाणी घोळ झालेला आहे आणि कर्ज 9 जुलै पाहायला गेलं तर देण्यात आलंय. परंतु बघा, त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं पेज आहे ते म्हणजे आता या ठिकाणी प्रोत्साहन कोणाला मिळणार. बघा, ज्या शेतकऱ्यांनी किमान मागील 2 वर्षापासून जरी यावेळेस कर्ज किंवा नवी योजना या ठिकाणी काढली असेल तर हे स्वतः राज्याच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठा निर्णय घेणं अतिशय गरज आहे. तुमचे खातं असेल, कॅश क्रेडिट असेल किंवा सीसीटीव्ही अकाउंट असेल, जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येईल तर पीक कर्ज असेल, कर्जमाफी असेल, नंतर तुमच्या हातातल्या वस्तू असतील, तर बघा सगळ्यात महत्वाचं पीक कर्ज म्हणजे कापूस, ऊस, ज्वारी, मका या पिकासाठी बँकेने दिलेली रक्कम असते. तर या परभणीमध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बँक पासबुकवर कर्जाचा माहिती तपासून घेणं अतिशय गरज आहे. मुदत कर्जदाराची हप्ते थकलेले असतात. तर या योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं अशा पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी आकारानं जाऊ नये. तर तुम्ही गोठा बांधण्यासाठी किंवा ट्रॅक्टर बांधण्यासाठी किंवा विहिरीसाठी जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तर शेतकरी बांधवांनी जी काही योजना आहे फक्त कर्जमाफी पुरती अवलंबून आहे. तर भरपूर शेतकऱ्याचा गोंधळ उडत होता आणि बरं पाहायला गेलं तर 2 लाख रुपये कर्जमाफी नेमकं कोणाला मिळणार सर्वांनी पाहून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनो सगळ्यात परंतु जे निकष आहेत आणि पात्रता आहेत
या काही ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. तर या योजनेमध्ये नवीन GR सुद्धा पाहायला गेले तर 30 सप्टेंबर 2025 रोजी या ठिकाणी काढण्यात आला होता. तर त्याची तारीख सुद्धा कट ऑफ ठरवली जात आहे. तर आता 30 सप्टेंबर 2025 या तारखेला तुमचं पाहायला गेलं तर कर्ज थकीत असायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला स्वागत करायला पाहिजे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाकोणाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्याची यादी देखील या ठिकाणी आलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे तर त्यांना शेतकऱ्यांना रडण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेला आहे. बघा आता जवळपास 70% शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत, तरी पण 30% शेतकरी बांधवाची कर्जमाफी होत नाही. तर शेतकरी बांधवांनी एवढं मात्र लक्षात ठेवा. बघा नांदेड असेल, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बँकामध्ये सॉफ्टवेअर आपोआप या ठिकाणी लाभ पाहिलं तर लाभार्थीची निवड केली जाते, तिथे ते या ठिकाणी आमंत्रित केले पाहिजे. आज तुम्ही नांदेड असेल, अहमदनगर असेल या भागामध्ये असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल. जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 या नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश कर्ज घेतला असेल तर तुम्ही या 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये कशाही प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. तर आज बघा शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं तर सरकारने मोठा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आज सगळ्यात आता लक्षामध्ये शेतकरी बांधवांनो, ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आपलं पीक कर्ज वेळेवर मुदतीत भरले तर त्यांना पाहिलं तर 50,000 रुपये या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता एवढा मोठा गोंधळ या ठिकाणी का सुटलाय तर बघा शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही उद्धवजी ठाकरे या काळामध्ये कर्जमाफी झाली होती, तर त्यामध्ये पाहिलं गेलं तर कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी घेतला असेल, 50,000 रुपये तुम्हाला मिळाले देखील असतील, तर त्या देखील शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये या ठिकाणी देणार आहेत. तर स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं मग शेतकरी बांधवांना आता फक्त बघत चला, बुलढाणा असेल, अकोला असेल या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना ऑक्टोबर 2024 रोजी या ठिकाणी कर्ज घेतले आणि ते देश वर्षभराच्या आतमध्ये परत केले तर त्यांना 2 लाख रुपयाची या ठिकाणी माफी होणार. तर नाहीतर तुम्हाला 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर बक्षीस मिळवून देणार. तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी नियमित कर्ज भरलं तर त्यांना या ठिकाणी हे पैसे या ठिकाणी कर्जमाफीची मिळणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ऑक्टोबर 2026 नंतर कर्ज घेतले ते आता वर्षभराच्या आतमध्ये परत केले, त्यांना 2 लाख रुपयाची माफी मिळणार नाही. तर मग आता पाहायला गेलं तर त्यांना 50,000 रुपये या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. कर्ज भरलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या 1.5 लाख 2 लाख रुपयाचा या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याच्यानंतर तालुका आणि तुमचं गाव या जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आज कसल्या परिस्थितीत या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. जवळजवळ 19 जिल्ह्याच्या यादीमध्ये धुळे, नंदुरबार बघा याचा सुद्धा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघा आता पाहिलं गेलं तर समावेशच्या माध्यमातून कल्पना करण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, सर्वांनी लक्षात घ्या, एक पाऊल चढा, कारण अतिशय वाईट प्रकारची बातमी आहे. तर या ठिकाणी आसंगी असेल, आसंगीचा परिसर असेल तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवस आसंगी गाव हे देखील या ठिकाणी बंद झालेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला जसे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही पालघर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी म्हणावं लागेल. तर शेतकरी बांधव, सर्वात महत्वाचं म्हणजे कसल्या प्रकारे अफवावर विश्वास ठेवू नका. आपण सांगितलेल्या अपडेट प्रमाणेच कर्जमाफी होणार आहे, तरी सुद्धा या ठिकाणी रनी त्याच्यावरती देखील डिपेंड असणार आहे. मग शेतकरी बांधव, अशा प्रकारची कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर सगळ्यात महत्वाचं ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे.